सध्या आपण रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील देवकाणे या गावामधून पाणी टंचाईचा ग्राउंड झिरो रिपोर्ट करतोय। आपण बघितलं तर हे देवकाणे गाव आहे। या गावाची लोकसंख्या 1800 इतकी आहे। मात्र या गावामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो येथील ग्रामस्थांना करावा लागतोय। अशा पद्धतीमध्ये या पाण्याच्या पाईपलाईन ज्या आहेत गावामध्ये आहेत, मात्र या पाईपलाईनला पाणीच नाहीये, किंबहुना या पाईपलाईन मधून पाणीच वाहत नाहीये। गावामध्ये नळ आहेत, मात्र त्या नळाला पाणीच नाहीये आणि त्याचमुळे इतक्या वरती येऊन या येथील महिलांना, वयोवृद्ध महिलांना पाण्यासाठी जो आहे तो संघर्ष करावा लागतोय। आपण बघितलं तर या ठिकाणी एक झरा आहे आणि त्या झऱ्याच्या माध्यमातून या इथल्या ज्या महिला आहेत ते या ठिकाणी आपल्याला घरी पिण्यासाठी जे आहे ते पाणी घेऊन जातानाचं चित्र पाहावयास मिळत आहे। एकीकडे बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जलजीवनचा बोजवारा उडलेला आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर मागील 3 ते 4 दिवसामध्ये रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। मात्र असं असून देखील अद्यापपर्यंत हे देवकाणे गाव जे आहे ते पाण्यावाचून वंचित आहे। कशा पद्धतीमध्ये या महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय आपण बघू शकतो दृश्यांमध्ये। झऱ्याचं जे पाणी आहे ते अक्षरशः त्यांना घ्यावं लागतंय पिण्यासाठी आणि ते पाणी मिळण्यासाठी देखील त्यांना या ठिकाणी रांगेत जे आहे ते उभं राहावं लागत आहे। एकंदरीत आपण बघितलं तर पहिले एका महिलेने हंडा भरल्याच्या नंतर दुसऱ्या महिलेला जे आहे ते पाणी मिळत आहे। हे सध्या दृश्य जे आहे ते आपण देवकाणे या गावातनं सध्या पाहत आहोत। कशा पद्धतीमध्ये झऱ्याचं पाणी जे आहे ते घेत आहेत। महिलांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। आई, काय सांगाल, कशा पद्धतीची पाणी टंचाई सामोरं जाता आपण? आमच्याकडे पाणीच नाही नळाला, त्याच्यामुळे ह्या डवऱ्याचं पाणी साठलेलं आम्हाला गोळा करायला लागते। ते पण नंबर लावून पाणी घ्यावं लागते। एक एक बाई एक एक हंडा भरेल तेव्हा आमचा दुसरा नंबर येईल, तेव्हा आम्ही दुसरा हंडा घेतो। तुमचं वय किती आहे? माझं वय आहे 53। 53व्या वर्षामध्ये आपण आता या डोंगरावरती येऊन हे पाणी घेताय, काय त्रास होतो? त्रास असला तरी पाणी पाहिजे तर पाणी न्यायला यायलाच पाहिजे ना, पाण्याशिवाय काय करू शकत नाही ना। आपण बघितलं तर या इतक्या डोंगरावरती येऊन वरती देखील हे डोंगर माथा आहे, या ठिकाणी दरड कोसळण्याचा देखील धोका आहे। मात्र पाण्यासाठी वणवण जी आहे ती या महिलांना करावी लागत आहे। या दरडग्रस्त परिस्थितीमध्ये येऊन जे आहे ते घरच्यांसाठी, आपल्या परिवारासाठी पाण्याची ताण जी आहे ती या महिलांच्या माध्यमातून ही भागवली जाते। आपल्यासोबत आजी आहेत, आजींशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आजी, काय सांगाल, डोंगरावरती येऊन आपण पाणी घेऊन चाललात घरी? काय आता डोकं दुखत तरी आपलं डोकं टेकत टेकत पाण्यासाठी यायला लागतो। पाण्याची दुसरी काही योजनाच नाही गावात? नाही, पाणी आता काय टाकीला पाणी येतच नाही। आपण जर बघितलं तर या भीषण पाणी टंचाईला आता देवकाणे ग्रामस्थांना सामोरं जावं लागत आहे। आता तरी प्रशासन याकडे गांभीर्यपूर्वक बघेल का, हाच खरा सवाल या ठिकाणी अनुत्तरित राहतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर सह राज वैशंपायन, टीव्ही9 मराठी, देवकाणे, रोहा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।